मोटरसायकल चोरी करणाऱ्या पाथरी येथील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत। पोलीस निरीक्षक नितीन कुमार चिंचोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाशकुमार साखरे, पोलीस हवालदार प्रदीप डहारे, पोलीस हवालदार किशोर मेश्राम, पोलीस अंमलदार सचिन देशमुख, पोलीस अंमलदार कृणाल कडव, सर्व स्थानिक गुन्हे शाखा भंडारा अशा पथकाने दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोज बुधवारला रात्री 8 वाजता दरम्यान गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक रवाना होऊन आरोपींचा शोध घेत असताना गोपनीय माहिती मिळाली की भंडारा जिल्ह्यातील 2 चोरी झालेल्या मोटरसायकल पोलीस स्टेशन पाथरी, जिल्हा चंद्रपूर हद्दीत विकण्यात आले आहेत। अशा खबरेची शहानिशा करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा पथक चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीत रवाना होऊन मिळालेल्या गोपनीय खबरेप्रमाणे 2 इसमांजवळ असलेल्या मोटरसायकल तपासल्यावर पोलीस स्टेशन भंडारा आणि पोलीस स्टेशन साकोली परिसरातून चोरी झालेले 2 मोटरसायकल मिळून आल्या आणि दोन्ही मोटरसायकल हे आरोपी नामे सुमेध गुरुदास वाघमारे वय 28 वर्षे राहणार पाथरी तालुका सावली जिल्हा चंद्रपूर याने आणून विक्री केल्याचे समजताच स्थानिक गुन्हे शाखा पथकाने आरोपी सुमेध वाघमारे याला ताब्यात घेतले आहे। सदर पथकाने जप्त केलेले 2 मोटरसायकल एकूण किंमत 25,000 रुपये आणि आरोपीला पुढील कारवाईकरिता पोलीस स्टेशन भंडारा यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नितीन कुमार चिंचोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाशकुमार साखरे, पोलीस हवालदार प्रदीप डहारे, पोलीस हवालदार किशोर मेश्राम, पोलीस अंमलदार सचिन देशमुख, पोलीस अंमलदार कृणाल कडव आणि सर्व स्थानिक गुन्हे शाखा भंडारा यांनी केली आहे। तर या कारवाईबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोज गुरुवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे।